नमस्ते इयत्ता 8वीच्या स्कॉलर विद्यार्थ्यांनो, स्कॉलर परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित। आज आपण या व्हिडिओमध्ये नवनीत मार्गदर्शकातील स्वाध्याय 3.3 सोडवणार आहोत, म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येने निःशेष भाग जात नाही? निःशेष भाग जाणे याचा अर्थ आधी समजून घ्या। निःशेष भाग जाणे याचा अर्थ पूर्ण भाग जाणे, बाकी शून्य उरणे। नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी। ज्या भागाकारामध्ये कोणती बाकी उरत नाही तो भागाकार म्हणजे निःशेष भागाकार। तर या निःशेष भागाकारासाठी आपल्याला या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी, पर्यायापैकी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांनी पूर्ण भाग जातो ते आपण शोधूया। तर त्यासाठी आपल्याला कसोट्यांचा वापर या ठिकाणी होणार आहे। पहा, 2ची कसोटी आपल्या सर्वांना परिचित आहे। एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असल्यास ती संख्या 2 ने विभाज्य असते। मग या संख्येच्या शेवटी 0 असल्यामुळे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे, म्हणजे 2 ने निःशेष भाग जाणार आहे। म्हणजे पहिल्या पर्यायातलं 2 ही संख्या जी आहे तिने या संख्येला पूर्ण भाग जातोय। त्यानंतर 3 ने भाग जाण्यासाठी अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो। तर या ठिकाणी जी संख्या आहे यामधील अंकांची आपण बेरीज करूयात। 3 + 7 10 झाले, 10 + 5 15, 15 आणि 6 21, 21 + 0 21च। तर 21 बेरीज झालेली आहे। 21ला 3 ने भाग जातो, 3 × 7 21 होतात, त्याच्यामुळे या संख्येला 3 ने सुद्धा पूर्ण भाग जातो, म्हणजे निःशेष भाग जातो। म्हणजे पहिला पर्याय त्या ठिकाणी आपला असा आहे की ज्याने भाग जात आहे। आपला कोणत्या संख्येने भाग जात नाही असं विचारलेलं आहे। 3 व 5, तर यामध्ये आता तपासून पाहिलं आपण की 3 ने भाग जातोय। 5 ने भाग जाण्यासाठी काय कसोटी आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास ती संख्या जी असते ती 5 ने विभाज्य असते, त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो। यानुसार इथे शेवटी एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे। तिसरा पर्याय फक्त 5 म्हटलेला आहे, तर 5 ने सुद्धा पूर्ण भाग जात आहे। म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, तिन्ही पर्यायातील ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांनी या संख्येला पूर्ण भाग जातो। मग राहिली संख्या तुमची पहा, शेवटची उरली फक्त 7। तर फक्त 7 या संख्येने या दिलेल्या संख्येला निःशेष भाग जाणार नाही, कारण पहिल्या तिन्ही पर्यायांनी पूर्ण भाग जातोय। म्हणून हा पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 4 फक्त 7। प्रश्न दुसरा दिलेला आहे पहा, या ठिकाणी आपला 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती? तर अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना आपल्याला ही स्वतः जी संख्या आहे पहा, ही तुमची विषम संख्या आहे, कारण शेवटी त्याच्या 3 आहेत। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील ती संख्या विषम संख्या असते, आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील ती संख्या समसंख्या असते। तर ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे याच्या पुढची आपल्याला पहिली आधी समसंख्या शोधूयात आपण। 2763 नंतरच लगतची पहिली समसंख्या जी आहे ती आपल्याला यामध्ये 1 मिळून मिळेल पहा। 2763 अधिक 1 आपण जर केलं त्याचं उत्तर येईल 2764। तर ही यानंतरची पहिली एक समसंख्या तुम्हाला मिळाली। मग 17वी समसंख्या आपल्याला शोधायची, तर त्यातला पहिली सापडल्यामुळे राहिले फक्त तुम्हाला 16 जे घर आहेत ते पुढे जायचे पहा, म्हणजे पुढची 16वी आणखी आपल्याला शोधायची, कारण पहिली सापडलेली आहे। 17वी पैकी पहिली एक सापडल्यामुळे आपला उरलेली आकडा जो आहे तो 16, म्हणजे 16वी संख्या आपल्याला त्या ठिकाणी शोधायची। या संख्येच्या पुढची कुणाच्या? 2764च्या नंतरची 16वी। तर आणखी आपल्याला पुढची 16वी संख्या शोधायची आहे, आणि म्हणून आपल्याला ही परिचय माहिती आहे की समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, त्यांच्या लगतच्या 2 संख्येमध्ये 2-2चा फरक असतो, आणि त्यामुळे या 16ला आपण 2 ने गुणूयात। 2764 अधिक 16 गुणिले 2 म्हणजेच 2764 अधिक 16 दोन्ही होतील 32, आणि मग यांची जर बेरीज केली आपण तर 4 आणि 2 6 होतील, 6 आणि 3 9 होतील, आणि 7 7 तासाच येईल, 2 2 तासाच येईल। तर 2796 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे। पर्याय क्रमांकाचा पर्याय क्रमांक 3चा जो गोल आहे तो आपण या ठिकाणी अशा प्रकारे भरून टाकायचा आहे। या पद्धतीने आपल्याला हे उत्तर शोधता येईल। प्रश्न तिसरा, 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती? आता पहा, हा प्रश्न वरील प्रश्नाप्रमाणेच आहे। 555 ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे त्यामध्ये आपण जर 1 मिळवला तर आपल्याला त्याच्या पुढची पहिली समसंख्या मिळेल, आणि ती असणार आहे 556। तर ही पहिली समसंख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळाली, म्हणजे पहिली सापडली तर अजून तुम्हाला 10 त्या ठिकाणी घरं पुढे जायचंय, कारण आपल्याला 11वी समसंख्या हवी या संख्येनंतरची।
1 मिळवल्यावर पहिली समसंख्या मिळाली, तर आणखी 10 घर आपण पुढे जाणार, त्यामुळे 10ला 2 निघून लय 556 अधिक 10 गुणिले 2. तर 556 या संख्येमध्ये आपल्याला 10 गुणिले 2 म्हणजे 20 मिळवायचे आहेत. याची बेरीज होईल पहा तुमची 606 येतील, 5 आणि 2 7 होतील आणि 5 5 होतील. तर 576 ही संख्या त्या ठिकाणी आलेली आहे आणि 576चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. 576 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? तर 576चं वर्गमूळ 24 आहे. आपला 576चं वर्गमूळ डायरेक्ट आपण जर आपलं पाठ असेल तर लिहू शकता किंवा आपण हे वर्गमूळ काढू सुद्धा शकतो. त्यासाठी आपल्याला 2 वेगळ्या पद्धतींचा वापरही करता येईल. तर 576चं वर्गमूळ 24 आहे. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 24 हे उत्तर प्रश्न 3साठी योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 4 आहे. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती? 2 गोष्टी शोधायच्या आपल्या या ठिकाणी. 4567 नंतरची पहिली समसंख्या ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे याच्यात 1 मिळून आपल्याला पहिली समसंख्या मिळेल आणि ती असणार आहे 4568. तर यामध्ये आपल्याला 6वी समसंख्या जी आहे ती शोधायची आहे. तर त्यातली 1 आपल्याला मिळाली आहे, त्यामुळे राहिले 5 फक्त. तर 5 त्यामध्ये आपण मिळूयात. म्हणजे 4568 या संख्येमध्ये 5 दुने 10 आपल्याला जर आपण मिळवले तर आपलं उत्तर येईल 4578. 8चे 8 तास येईल, त्या ठिकाणी 6 आणि 7 होतील आणि 4578 हे तुमचं उत्तर येईल. त्यानंतर आता दुसरी संख्या आपल्याला शोधायची. 4567 नंतरची 10वी विषम संख्या नंतरची शोधायची आहे. त्यामुळे आपल्याला या संख्येमध्ये पुन्हा आता ही स्वतः विषम संख्या असल्यामुळे आपल्या याच्यामध्ये काही ॲड वगैरे करून पहिली विषम संख्या वगैरे काही मिळवायची गरज नाही. ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे हीच पहिली विषम संख्या आहे. याच्या पुढे आपल्याला 10 घरं जायचं आहे, त्यामुळे मी या संख्येमध्ये 4567 मध्ये 10 गुणिले 2 म्हणजे 10 दुने 20 जे आहे ते आपल्याला मिळवावे लागतील. याची बेरीज किती होईल? 7 तासच येईल. त्यानंतर 6 आणि 2 8 होतील आणि याप्रमाणे 4587 हे त्याचं उत्तर येईल. तर यामध्ये आता यांचा फरक काढायचा आहे. म्हणजे 4587 या संख्येतून आपल्याला वजा करायचे 4568. या पद्धतीने इथे तुम्हाला 4500 यांची जी वजाबाकी आहे ती वजाबाकी 9 येणार आहे आणि 9 वजाबाकी त्या ठिकाणी 9 उत्तर येईल. इथे तुमचं 0000 वजाबाकी करून त्या ठिकाणी 17तून 8 गेले तर 9 उरतील आणि या पद्धतीने वजाबाकीचं उत्तर 9 आलंय. तर याचाही पुन्हा वर्ग विचारलाय. हे तुमचं उत्तर नाहीये, फरक हे तुमचं उत्तर नाहीये. या फरकाचा वर्ग करायचा आहे म्हणजे 9चा वर्ग करायचा आहे. तर 9चा वर्ग होईल 9 गुणिले 9 9 9 81. तर हे आपलं उत्तर आहे 81. म्हणजे तुम्हाला दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 इथे तुमचा योग्य आहे. त्याचा जो गोल आहे तो आपण भरून टाकूयात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. प्रश्न 5वा पहा पुढचा. लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषममूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. सम असणारी एकमेव मूळ संख्या आहे आणि ती आहे 2. लहानात लहान सममूळ संख्या 2 आहे. लक्षात घ्या, सम असणारी एकमेव मूळ संख्या, फक्त एकच मूळ संख्या जी समसंख्या आहे आणि ती आहे 2. बाकीच्या सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत. त्यामुळे सर्वात लहान मूळ संख्या ही 2च असणार आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या, तर यामध्ये 2 नंतरची पुढची लगतची जी मूळ संख्या आहे ती आहे 3. तर ती सर्वात लहान विषम संख्या त्या ठिकाणी असणार आहे. तर यांची आपल्याला बेरीज करायची. लहानात लहान समूळ संख्या व लहानात लहान विषममूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग. तर यांची बेरीज होईल 3 अधिक 2 बरोबर 5 आणि मग 5चा वर्ग म्हणजेच 5 गुणिले 5 5 5 होईल 25. तर 25 हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 25 उत्तर दिलेले. 2 पर्यायाचा आपण गोल याप्रमाणे भरून टाकूयात. प्रश्न 6वा बघा. 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या व 2769च्या आधीची 7वी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? तर आता हे उदाहरण बरीच उदाहरणं आपल्यावरती आपण सोडलीत पाहिजे. या प्रकारे 2769 ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण 1 मिळवूयात म्हणजे 2770 ही
पहिली समसंख्या तयार होईल. आपल्याला पुढे 4 घर आणखी जावं लागेल, म्हणजेच 2770 मध्ये 4 दुणे 8 मिळवायचे आहेत, म्हणजे 2778 ही तुमची संख्या तयार होणार आहे. 2769 नंतरची 5वी समसंख्या तुमची 2778 येईल. यानंतर 2769च्या आधीची आपल्याला 7वी विषम संख्या जी आहे ती शोधायची आहे. तर ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे आपल्याला या संख्येतनं याच्या आधी म्हटल्यानंतर आपल्याला त्यातनं ते वजा करावे लागतात, हे लक्षात घ्या. नंतर म्हटल्यावर आपल्या त्या संख्येमध्ये आपण इथे ॲड केलेत, मिळवलेत, आणि जर आधी यायचं असेल तर पाठीमागं जायचं असल्यामुळे आपल्याला या संख्येतनं ते वजा करावे लागतील. तर किती वजा करायचेत? 2769 मधून आपल्याला वजा करायचेत 7 दुणे 14. 2769 मधून आपल्याला किती वजा करायचे? 14 वजा करायचे आहेत. तर 9 मधून 4 गेल्यानंतर 5 उरतील, त्यानंतर 6 मधून 1 गेल्यानंतर पुन्हा 5च उरतील, 7 तसाच येईल पा, आणि हा 7 स्वतः 2 तसाच येईल, म्हणजे 2755 हे उत्तर आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काय विचारलं? दशक स्थानच्या अंकातला फरक विचारलेला आहे. तर दशक स्थानचा अंक, इथला दशक स्थानचा अंक किती आहे? तर हा तुमचा 7 हा अंक दशक स्थानी आहे, पहा हा अंक 7, आणि इथे अंक आहे तुमचा दशक स्थानचा 2, म्हणजे 7 वजा 2 दशक स्थानच्या अंकातला फरक. इथे आहे तुमचा अंक हा 5. तर या 7 मधून आपल्याला 5 वजा करून तुमचं उत्तर येणार आहे 2. तर तुमच्या दशक स्थानच्या अंकातील फरक जो आहे तो 2 येतोय पहा. इथला दशक स्थानचा अंक 7 आणि इथला दशक स्थानचा अंक 5. 7 वजा 5 याचं उत्तर 2 येतंय. तर पर्यायामध्ये बघा, इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर दिलेलं आहे 2. दोन्ही संख्यांच्या दशक स्थानच्या अंकामधील फरक जो आहे तो वजाबाकी मिळत असतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काही विधानं म्हणजे वाक्य दिलेली आहेत, आणि त्यापैकी असत्य विधान कोणते म्हटलेले आहे. पुढीलपैकी असत्य विधान कोणतं? तर आपण हे तपासून पाहणार आहोत. उदाहरणे घेऊन पर्याय तपासून पाहू. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. पहिल्या याच्यासाठी आपण उदाहरण घेऊया. समजा मी 2 घेतली, ही समसंख्या आहे, त्यानंतर 8 ही एक समसंख्या घेतली, तर याचं उत्तर जे येतंय ते 10 येतंय, आणि 10 ही समसंख्या मिळालेली आहे. याचा अर्थ हे पहिलं विधान बरोबर आहे. दुसऱ्या विधानासाठी काय म्हटले? 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. कोणतीही विषम संख्या घ्या मनाने. समजा 11 ही एक विषम संख्या घेतली मी, त्यानंतर त्याच्या पुढची विषम संख्या घेतली 13, तर यांची बेरीज किती होते? 3 आणि 1 4 आणि 1 आणि 1 2. तर ही समसंख्या आलेली आहे. विषम संख्यांची बेरीज समसंख्या आलेली आहे, म्हणजे दुसरं जे विधान दिलंय ते सुद्धा बरोबरच आहे. तिसरं विधान, 2 संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते. 2 संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते. तर यामध्ये संयुक्त संख्या आहेत. समजा तुमची संयुक्त संख्या आहे 4, आणि त्यानंतरची एक संयुक्त संख्या आहे पुढची 9. 9 आणि 4 एक संयुक्त, यांचं उत्तर आलंय 9 आणि 4 13. तर हे उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे तुमचं किती पहा, ही स्वतः विषम संख्या आलेली आहे, म्हणजे विषम संख्या उत्तर येतंय, हे बरोबर आहे. समसंख्या येतंय का? आपण तेही पाहू. 4 ही तुमची संयुक्त संख्या आहे, 10 सुद्धा संयुक्त संख्या आहे, यांचं उत्तर 14 येतंय. तर 14 हे उत्तर समसंख्या आलेलं आहे, म्हणजे हे जे तिसरं विधान दिलेलं आहे ते सुद्धा बरोबर आहे. पहिली 3 विधानं बरोबर झालं, मग आता पर्याय क्रमांक 4चं विधान निश्चितच चुकीचं असायला पाहिजे. 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्या असते, असं होऊ शकत नाही. 2 मूळ संख्यांची बेरीज ही येणारं जे उत्तर आहे ती संख्या मूळ संख्याच येणार असं आपल्याला म्हणता येत नाही. समजा उदाहरणार्थ 7 ही एक मूळ संख्या आहे, आणि त्यामध्ये मी 5 ही एक मूळ संख्या जर मिळवली, 7 आणि 5 12 उत्तर येते. 12 ही काही मूळ संख्या नाही आहे, त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक 4 हे विधान असत्य आहे. त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक 4चा गोल आपण भरून टाकूयात. हे विधान चुकीचं आहे की 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्या असते, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ते उदाहरणाने आपण सिद्ध करून पाहिलं, ते चुकीचं होतंय. प्रश्न पुढचा आहे पहा. 8वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्यांची नाही? जोडमूळ संख्या असण्यासाठी काय नियम आहे, किंवा त्या कशाला जोडमूळ संख्या म्हणतात? ज्या 2 मूळ संख्येमधील फरक 2चा असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. अगदी साधं सोपं उदाहरण आहे. इतकं सोपं उदाहरण आपल्या मुख्य परीक्षेला शक्यतो विचारलं जात नाही, आणि जर विचारलंच गेलं तर तो आपल्याला बोनस समजायचा आहे पहा. तर तो बोनस या अर्थी आहे की खूप सोपा प्रश्न आहे. यामध्ये पहा आपण आता वजाबाकी करून पाहू. प्रत्येक पर्यायामध्ये 2 ज्या ठिकाणी उत्तर येतंय ना ती जोडी जोडमूळ संख्याची आहे, जोडमूळ संख्यांची जोडी आहे असं म्हणणार आपण. आणि जिथे हा फरक 2 पेक्षा जास्त येईल ती जोडी
जोडमूळ संख्येची नाही असं म्हणणार. तर पहिली जोडी पहा 7 व 11, 11तनं 7 वजा केल्यावर 4 उत्तर येतं. तर पहिली जोडी त्या ठिकाणी आपल्याला सापडली आहे पाहाशी की जी जोडमूळ संख्येची नाही आहे. पुढचे पर्याय चेक करून बघू. 13तनं 11 गेले 2 उरतील, 43मधून 41 वजा केले 2च उरतील, 61मधून 59 वजा केले 2च होतील. म्हणजे या पुढच्या तिन्ही जोड्या जोडमूळ संख्यांच्या आहेत ज्या या व्याख्येमध्ये बरोबर तंतोतंत बसतात. तर पहिला पर्याय इथे आपल्याला भरावा लागेल, कारण 7 व 11 ही जोडी काही तुमची जोडमूळ संख्येची नाही. ओके, पुढचा प्रश्न. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्या बेरजेस पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही. तर 1 ते 10 पर्यंत म्हटलं बा त्याने. पर्यंत म्हणजे 10 पर्यंत, 1 पासून 10 पर्यंत आपला विचार करावा लागेल. मधील म्हटलं असतं तर मग आपल्याला 1 आणि 10 सोडून देऊन मधल्या संख्यांचा विचार करावा लागला असता. प्रत्येक प्रश्नामध्ये जे काही तुम्हाला शब्दरचना असेल त्याचा बारकाईने विचार करा, कारण इथे 1 ते 10 मधील जर म्हटलं असतं तर तुम्हाला 1 आणि 10 सोडून देऊन त्याच्या मधल्या संख्यांचा विचार करावा लागला असता. पण इथे 1 ते 10 पर्यंत म्हटलं, याचा अर्थ 1चा पण विचार करायचा आणि 10चा पण विचार करायचा आहे. तर 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, त्यामुळे ती कोणत्याच बेरजेमध्ये तुम्हाला घेता येणार नाही. का? 1 ही संख्या संयुक्तही नसते आणि मूळसुद्धा नसते, म्हणून ती घेऊ नका. पुढच्या 1 ते 10 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 2 ही मूळ संख्या आहे, त्याची पुढची मूळ संख्या आहे 3, त्याच्या पुढची मूळ संख्या आहे 5, त्याच्या पुढची मूळ संख्या आहे 7. यांची बेरीज किती होते पहा. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 10 आणि 7 झाले 17. 17 बेरीज झाली 1 ते 10 मधील मूळ संख्यांची. आता 1 ते 10 मधल्या संयुक्त संख्या घेऊ आपण. तर 1 ही संख्या आपल्याला घ्यायची नाही आहे, कारण ती संयुक्त पण नाही आहे, मूळ पण नाही. 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 4 संयुक्त संख्या होईल, 5 मूळ संख्या गेली, 6 संयुक्त संख्या होईल, 7 मूळ संख्या आहे, 8 जी आहे ती संयुक्त संख्या होईल, त्यानंतर 9 संयुक्त संख्या होईल आणि त्यानंतर 10 सुद्धा संयुक्त संख्या होईल. यांची बेरीज करा. 10 आणि 9 19, 19 आणि 8 27, 27, 27 आणि 6 33 आणि 4 37. तर याची बेरीज 37 येईल. या दोघांची बेरीज करा. 17 अधिक 37, याचं उत्तर 7 आणि 7 14, चला 1 3 आणि 1 4 आणि 1 5, 54 येईल. पहा आता 54ला कोणी भाग जातो याचा विचार करा यापैकी. तर 54 जी संख्या आहे याला 3ने भाग जाईल का? 3ची कसोटी वापरा. 5 आणि 4 9 होतात, बरोबर आहे, 3ने भाग जाणार आहे. 6ने पण भाग जाईल, तोंडी आहे 5, 6 9 54 होतात. म्हणजे पहिला पर्याय जो आहे 3 व 6 दोघांनी पण 54ला भाग जातोय. दुसरा पर्याय 6 व 9, 6 9 54 होतात, त्याचप्रमाणे 9 सक 54 होतात. त्यामुळे दुसऱ्या पर्यायातील दोन्ही संख्यांनी सुद्धा 54ला पूर्ण भाग जात आहे, भाग जातोय पूर्ण. त्यानंतर 9 व 18, 9 सक 54 आणि 18 त्रिक 54, अगदी तोंडी उत्तरे पाहतं, याने पण भाग. तर मग राहिलं कोण? 8 आणि 4. तर 8च्या पाड्यामध्ये 54 येत, 8ने 54ला भाग जात नाही, त्याचप्रमाणे 4ने सुद्धा भाग जात नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 8 व 4 या ज्या दोन संख्या आहेत याने या आलेल्या बेरजेला भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही असं या ठिकाणी म्हणू शकतो. शेवटचा म्हणजे 10वा प्रश्न या ठिकाणी विचारला. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर तिथे 21 ते 30 पर्यंतच्या संख्या आपण लिहूयात. आधी 21 22 23 याप्रमाणे लिहिल्यात मी. यातल्या ज्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आहेत यांचा आपण विचार करू. तर 21 ही संयुक्त संख्या असेल पहा, 21 मी इथे लिहितो. त्यानंतर 22 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे, अधिक 22, त्याच्या पुढे 23 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे ती वरती लिहू आपण इथे. 21 ते 30 मधील मूळ संख्यांची बेरीज करू आपण आणि 21-30 मधील संयुक्त संख्यांची पण बेरीज करूयात. दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेरीज त्याच्या आपण मांडूयात. 24 ही तुमची संयुक्त संख्या होणार आहे, इथे खाली लिहिली. त्यानंतर 25 सुद्धा संयुक्त संख्या आहे, त्यानंतर 26 सुद्धा संयुक्त संख्या आहे, त्यानंतर 27 सुद्धा संयुक्त संख्या आहे, 28 सुद्धा संयुक्त संख्या आहे, 29 मात्र मूळ संख्या आहे आणि 30 ही संयुक्त संख्या आहे. तर यांची बेरीज पहा. 9 आणि 3 झाले 12, चला 1 2 2 4 आणि 1 5. आणि या सर्व ज्या संख्या आहेत यांची बेरीज करा. एक स्थानच्या अंकांची बेरीज करू आपण. आधी 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21, 21 आणि 5 26, 30, 30 32 33. तर याची जी बेरीज आहे शेवटी 3 येईल. हातचा त्या ठिकाणी 3 आला, 3 आणि 3 6, 8 10 12 14 16 18 20. तर ही बेरीज होते पहा 203. कोणाची बेरीज 203 झाली. या 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज 203 झाली आणि 21 ते 30 मधील मूळ संख्यांची बेरीज 52 झाली. तर यामध्ये आपण आता फरक काढायचा आहे आणि तो फरक येतो पहा 203 वजा 52. 3 मधनं 1 गेला, 3 मधने 2 गेला, 1 उरेल. शून्यातनं त्या ठिकाणी 5 जात नाही, त्यामुळे हातचा घ्या, हातनं 5 गेले 5 आणि 1 1. तर 151 उत्तर येत आहे याचा. आपल्याला फरक जो आला 151,
तर 151ला वरीलपैकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल? 3ने भाग जात नाही, कारण कसोटी आहे. यांच्या अंकांची बेरीज करा. 1, 5 आणि 1 यांची बेरीज 7 होते. 7ला 3ने भाग जात नाही, त्यामुळे पहिला पर्याय बाद झाला. 7 जो आहे 7ने जर आपण भाग देऊन पाहिलं 7 दुणे 14 होतील. 1 उरेल 11 झाले. परत त्या ठिकाणी पूर्ण भाग जात नाही, 7ने पण भाग जात नाही. 151ला 151ने भाग जाईल. 151 151 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य म्हणता येईल पहा. 17ने पण 51ला काय 151ला काही पूर्ण भाग जात नाहीये. मग राहिला पर्याय हा तुमचा क जो आहे, क ने फक्त भाग जातोय. तर हा तुम्हाला या ठिकाणी कुठं दिसतोय पहा, फक्त क ने भाग जातो असं कोणता पर्याय आहे? तर तिसरा पर्याय फक्त क ने भाग जातो. या संख्येला फक्त क ने भाग जातोय, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3चा जो गोल आहे तो पूर्णपणे भरूयात. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 3.3 मधील सर्वच्या सर्व 10 उदाहरणे अगदी स्पष्टीकरणासहित सोडवलेली आहेत. सर्वांना व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पद्धतीचे आणखी स्कॉलरशिपचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.